तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मे महिन्यातच राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आता काही अंशी पावसाचा जोर आहे तो कमी झाला आहे। खरं तर पावसाच्या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी सध्या आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ SD सानप सर आहेत। आपण त्याच्यासोबत जाणून घेणार आहोत। सर, खरं तर मे महिन्यातच अगदी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला, मात्र आता काहीसा जोर सध्या पावसाचा कमी झाला आहे। हो, आपण बघितलं की मे महिन्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस झालेला आहे, कोकणात पण चांगला पाऊस झाला होता। त्याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि ते पुढं पूर्वेकडं सरकून ते मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर स्थित होतं आणि त्या कारणामुळे मान्सूनचे वारेसुद्धा स्ट्रॉंग झालेले आपल्याला दिसून आलेत आणि त्यामुळे जास्त पाऊस पडलेला दिसून आला। आता सध्या मान्सूनच्या वाऱ्यांची गती मंदावलेली आहे आणि कोणतीही सिस्टम म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रामध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये आता तयार होताना दिसत नाही आहे आणि या सर्व कारणांमुळे पाऊस कमी झालेला आपल्याला दिसून येतो किंवा पावसाने थोडीशी स्थगिती घेतलेली दिसून येते। तर एकंदरीतच यावर्षीच्या मान्सूनची परिस्थिती कशी असणार आहे? म्हणजे अनुकूल वातावरण असणार आहे, त्याच्यामुळं राज्यभरातले असेल किंवा एकंदरीतच सर्व मान्सून ह्या वर्षीचा कसा असेल? ऑलरेडी भारतीय हवामान विभागाने प्रेस रिलीजमध्ये सांगितलेलं आहे की यावर्षीचा पाऊस पूर्ण भारताचा जर विचार कराल तर तो सरासरीचे 106% असण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा तो सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे। येणाऱ्या काही दिवसांचा जर विचार कराल की कारण आता पाऊस थांबलेला आहे तर येणारे 3 ते 4 दिवस मध्य महाराष्ट्रातील तुरळक मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो। तो सर्व दूर नसेल, परंतु परत मान्सून रिवाईव्ह होण्याचे चान्सेस 12 जून नंतर आहेत आणि त्यावेळी आपण परत मान्सूनचे वारे स्ट्रॉंग होण्याची शक्यता आहे, तर त्यावेळी चांगला पाऊस आपण एक्सपेक्ट करू शकतो। म्हणजे महाराष्ट्रात राज्यात सक्रिय मान्सून होण्यासाठी आणखी 12 तारीख किंवा 13 तारखेची आपल्याला वाट पाहायला लागणार आहे का? नक्कीच। आपण मान्सूनच्या पावसाचा जर विचार कराल तर नक्कीच आपल्याला म्हणजे मान्सून परत सक्रिय होण्याची जर परिस्थिती बघाल तर ती 12 ते 13 जून नंतर दिसून येते आणि त्याआधीसुद्धा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळेल, परंतु तो मुसळधार स्वरूपाचा किंवा मान्सूनच्या वाऱ्यांमुळे कंटिन्युअस होणारा नाही। दुपारपर्यंत किंवा दुपारपर्यंत जे ऊन पडतं आहे आणि हवेमध्ये सुद्धा आर्द्रता असल्यामुळे तुरळक ठिकाणी आपल्याला थंडरस्टॉर्म्स किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता दिसून येते। परंतु मान्सूनचा जर विचाराल तर जसं मी सांगितलं की मान्सून परत सक्रिय होण्यासाठी आपल्याला 12 ते 13 जूनची वाट बघावी लागेल। राज्यभरात मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी आपल्याला 12 जून ते 13 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे असा अंदाज खरं तर पुण्याच्या वेधशाळेकडून वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।